नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादनकर. शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी ही कधी सुरू होणार आहे? ई पीक पाहणी कोणाच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि ई पीक पाहणी का करणं आवश्यक आहे? याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. केंद्र सरकारचे ॲग्रिस्टॅक नावाचे जे पोर्टल आहे, याशी ई पीक पाहणीचे DCS ॲप हे या ठिकाणी कनेक्ट या ठिकाणी केले जाणार आहे. याचे कारण असे आहे की तुम्ही जी ई पीक पाहणी करसाल ती संपूर्ण माहिती तुमची ॲग्रीस्टॅक मधील फार्मर आय डीला कनेक्ट होणार आहे आणि या माध्यमातूनच ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून शेतकरी योजनाचा जो काय लाभ तुम्ही घेणार आहे, त्या संपूर्ण योजना ह्या तुमच्या ई पीक पाहणीमधील जे पीक तुम्ही पेरता, त्या पिकासंबंधित निगडीत असल्यानंतरच तुम्हाला त्या योजनाचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे. तसेच तुम्ही शेतातील पिकाचा विमा जर काढलेला असेल, तर त्याच शेतमालाचा ई पीक पाहणी तुम्ही या ठिकाणी केलेली असावी. तसेच केंद्र सरकार, राज्य सरकारकडून जी नुकसान भरपाई मिळते, ती सुद्धा ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांनाच या ठिकाणी मिळणार आहे. त्याकरता शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी करणे हे अत्यंत आवश्यक आहे, हे आपल्याला या ठिकाणी कळलेच आहे. ही ई पीक पाहणी 1 ऑगस्ट 2025 ते 15 सप्टेंबर 2025 असे 45 दिवस ई पीक पाहणी या ठिकाणी चालणार आहे. ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येत नाही, अशा करता तलाठी यांच्या मार्फत काही सहाय्यक या ठिकाणी नेमलेले आहे. त्यांच्या माध्यमातून ही ई पीक पाहणी केली जाणार आहे. त्याकरता तुम्हाला तलाठी कार्यालयात संपर्क साधून तुमची ई पीक पाहणी, तुमच्या शेतातील मालाची ई पीक पाहणी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करून घ्यावी. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी संदर्भातील ही होती महत्त्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.